फलकावरती आहेत समीर कांबळे. पहिल्या दोन चेंडूवरती 2 एकेरी धावा. पहिल्या ओव्हरमध्ये देखील अशा प्रकारचे आपण 2 चेंडू पाहिले, परंतु तिथून पुढे आक्रमण. हो, यावेळेस आक्रमण करण्याची संधी, नामी संधी खरं तर चालून आली आणि पुलटॉस बॉल होता. त्याच्यावरती मैदानाच्या आतमध्ये एक फटका तर जोरदार आणि चेंडू मैदानावरती जाऊन पोहोचतोय तो सीमा पार. थँक्यू डीजे. नक्कीच आपण पाहतोय तिथे डीप मिड विकेट मध्ये जर पाहिलं तर कॅच मिस झालेला आहे आणि त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये षटकार आलाय. रन चालू झालेत. एक छोटीशी चूक, त्यानंतर मैदानावरती धावेंला सुरुवात पुन्हा एकदा झाली. धावफलकावरती 40 धावा. 15 बॉल 33 ची गरज. धीम्या गतीने टाकलेला चेंडू सरळ पाठवला लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. प्रसादच्या बॅट मधून हा घणाघाती टोला. षटकार लागोपाठचा दुसरा. सेहेचाळीस धावा बिनागड्याच्या मोबदल्यामध्ये. पहिले 2 चेंडू 2 एकेरी धावा. तिसऱ्या बॉलवरती कॅच ड्रॉप, तिथे षटकार आला. ओ आणखीन एक बॅक टू बॅक लागोपाठचा तिसरा षटकार. आजच्या दिवसामध्ये बॅक टू बॅक 3 षटकार खेळणारा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. नक्कीच प्रसाद केसवड. एक चेंडू शिल्लक आहे. पहिल्या 2 चेंडूवरती 2 सिंगल, त्यानंतर लागोपाठच्या 3 चेंडूवरती 3 षटकार. प्रसाद केसवड सेट ऑन फायर. ओव्हरचा शेवटचा बॉल. पुन्हा एकदा स्लोवर वन. बॉल हवेत, फिल्डर आहेत आणि तिथे बनतात दर्शक. प्रतीक काकडेच्या डोक्यावरतून बॉल आणखीन एकदा जातोय तो सरळ सीमा पार. प्रसाद केसवड लागोपाठच्या 4 चेंडूवरती 4 षटकार ठोकणारा श्री नवखंडनाथ चषक 2025 या स्पर्धेतील एकमेव फलंदाज प्रसाद केसवड. मॅन फ्रॉम घोटावडे, रोकडेश्वर क्रिकेट क्लब घोटावडे संघाकडून प्रसाद केसवडनं मैदानावरती एक नवा रेकॉर्ड केलाय आणि नक्कीच आपण पाहतोय संघाला एका चांगल्या स्थितीमध्ये आणून ठेवलंय. 3 ओव्हर संपल्या गेल्यात.